नीट पेपरफुटी प्रकरणी गॉडचा नंबर सेव्ह असलेला तेजस शाह सीबीआयच्या जाळ्यात आरोपी हवालदारकडनं घेतला होता पेपर विकत। मोटेगावकरचा मुलगा होऊ शकतो सीबीआयचा साक्षीदार, आधीच पेपर मिळाल्याची मुलाला दिली होती चौकशीत कबुली। कांदा प्रकरणी तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीत, केंद्रीय मंत्री अमित शहांसोबत करणार चर्चा, शेतकऱ्यांना दिलासा मिळणार का याकडे लक्ष। राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये नेत्यांमध्ये अंतर्गत वाद उफाळल्याची माहिती, टीकेचे धनी फक्त आम्हीच का व्हायचं, तटकरेंनी नेतृत्वाला विचारला सवाल। राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये भुजबळ आणि तटकरेंमध्ये खडाजंगी झाल्याची माहिती, वाद नाही लवकर बोला सांगितल्याची भुजबळांची सारवासारव। प्राजक्त तनपुरेंचा भाजप प्रवेश निश्चित, येत्या 31 मे रोजी करणार भाजपमध्ये प्रवेश। तनपुरेंना अहिल्यानगरमधनं विधान परिषदेची उमेदवारी मिळणार असल्याची वरिष्ठ सूत्रांची माहिती। सतेज पाटील आज गोकुळसाठी नव्या आघाडीची करणार घोषणा, मुश्रीफ यांच्यासोबतची युती तुटणार का याकडेही लक्ष। मुंबईकरांचा रक्त विकण्याचा सरकारचा डाव, पालिकेच्या रक्तपेढ्यांच्या खासगीकरणाला आदित्य ठाकरेंचा विरोध, तर भाजपनं भूमिका स्पष्ट करण्याचीही केली मागणी। अरबी समुद्रातल्या चक्रवाती स्थितीमुळे केरळमध्ये मान्सूनचं आगमन आणखी 4 ते 5 दिवस पडलं लांबणीवर, आता 1 जून पर्यंत दाखल होण्याचा अंदाज। राज्यात उन्हाचा तडाखा वाढला, विदर्भात अनेक ठिकाणी पारा 46 अंशापार। बातमी पुण्यातून। पुण्यातील प्रसिद्ध सारसबाग मंदिर भाविकांसाठी 2 दिवस बंद राहणार आहे। बुधवार आणि गुरुवार अशा 2 दिवस दुरुस्तीच्या कारणास्तव मंदिर बंद ठेवण्याचा प्रशासनानं निर्णय घेतलेला आहे। सारसबाग मंदिरात दररोज हजारो पुणेकर दर्शनासाठी गर्दी करत असतात। पुण्यातली प्रसिद्ध अशी सारसबाग आणि सारसबागेतलं तळ्यातल्या गणपतीचं मंदिर हे उद्या आणि परवा म्हणजे 28 आणि 29 हे पुणेकरांसाठी बंद असणार आहे। खरं तर महापौरांनी आधी एक पोस्ट केली की मंदिराचं किंवा मंदिराच्या परिसरातलं जे मेंटेनन्स आहे ते सुरू आहे आणि त्यामुळं सारसबाग बंद राहील 2 दिवस, अशा आशयाची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर खरं तर पुण्याच्या महापौर आणि प्रशासनानं स्पष्ट केले की पुणे पोलीस आयुक्तांनी प्रतिबंधात्मक आणि जमावबंदीचे आदेश पुणे शहरात काल मध्यरात्रीपासून लागू केलेत आणि म्हणून ही जी सारसबाग आहे किंवा आतलं जे मंदिर आहे तो 2 दिवस म्हणजे 28 आणि 29 उद्या आणि परवा सुरक्षेच्या कारणास्तव बंद ठेवण्यात येणार आहे। खरं तर सकाळच्या सुमारास अनेक पुणेकर या ठिकाणी फिरण्यासाठी येत असतात। आतमधल्या गणपतीच्या मंदिराच्या दर्शनासाठी रोज अनेक पुणेकर या सारसबागेच्या उद्यानात येत असतात, आतमधल्या मंदिरात दर्शनासाठी येत असतात। पण आता पुणे पोलीस आयुक्तांनी जे जमावबंदीचे आदेश लागू केलेत आणि त्याच सुरक्षेच्या कारणास्तव उद्या आणि परवा सारसबाग पूर्णपणे पुणेकरांसाठी बंद असणार आहे। खरं तर सोशल मीडियावर काल रात्री 2 पोस्टर्स व्हायरल झाले होते। आधी जे पोस्टर व्हायरल झालं होतं त्यामध्ये उद्या आणि परवा या मंदिराची आणि मंदिरातल्या आसपासच्या परिसराची डागडुजी करायची अशा आशयाचं ते पोस्टर होतं। पण पुन्हा महापौरांच्या फेसबुकवरनं आणि इतर सोशल मीडियाच्या अकाउंट्सवरनं सांगण्यात आलं की पुणे पोलीस आयुक्तांनी जे जमावबंदीचे आदेश जे लागू केले शहरात आणि त्याच्या सुरक्षेच्या कारणास्तव उद्या आणि परवा म्हणजे 28 आणि 29ला खरं तर सारसबाग जे आहे ते पूर्णपणे पुणेकरांसाठी बंद असणार आहे। अभिजित पोते, न्यूज 18 मराठी, पुणे। पुढची बातमी पाहूयात। भारतीय आंबा निर्यातदारांना मोठा धक्का बसला असून जपाननं भारतातून होणाऱ्या ताज्या आंब्यांच्या आयातीवर तात्पुरती स्थगिती आणलेली आहे। मार्च महिन्यात जपानी वनस्पती विलगीकरण अधिकाऱ्यांनी भारतातील प्रक्रिया केंद्रांची पाहणी केली होती। यावेळी धुरीकरण आणि निर्जंतुकीकरण प्रक्रियेमध्ये त्रुटी आढळल्यानं हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आंब्याच्या निर्यातदारांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी विश्वनाथ सावंत यांनी। प्रमाणे जपानमध्ये आंब्याची
निर्यात केली जाते, मात्र यंदा आंबा पाठवूच नका असं जपानने म्हटलंय. नेमकं कारण काय आहे? त्या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊन जाणून घेत होता. व्यापारी आहेत आपल्याला. सर, काय नेमकं कारण आहे जपान मध्ये जे आंबा पाठवला जात नाहीये? जपानला आंबा पाठवायचे म्हणजे वेपरी ट्रीटमेंट व्हायला पाहिजे. वेपरी ट्रीटमेंट आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये आहे, तिरुपतीला आहे आणि लखनौला आहे. महाराष्ट्रामध्ये आपलं एकदम ओके आहे, त्याला काही प्रॉब्लेम नाही. पण तिरुपती आणि लखनौची हे दोन्ही फॅसिलिटी त्या लोकांनी फेल केलेली आहे टेक्निकल कारणमुळे. आता त्यांना पाहिजे तर सर्वांचे बरोबर करायला पाहिजे, म्हणून यावर्षी त्यांनी ते हे थांबवलेले आहे. बाकी याच्यापूर्वी जात होतं आंबा जपानला. आम्ही पण आंबा एक्सपोर्ट केलेला आहे जपानला. आमच्याकडे मोठे कस्टमर्स म्हणजे कोस्को, तिकडची सुपर मार्केटला आम्हाला ॲडव्हान्समध्येच सांगितलं होतं. आम्ही इंटरनॅशनली ऑल ओव्हर द वर्ल्डमध्ये कोस्कोला माल सप्लाय करतो. यावर्षी ते जेव्हा इथे प्रोसेसच नाही होणार तर जपान पाठवायचं काही सवालच नाही. काय दर मिळतात इतर देशाच्या तुलनेत? $20 ते $25 ते रेट मिळत राहते, सब्जेक्ट टू फ्रेट. अमेरिकेत यावेळेला आंबा गेलाय का? हो, अमेरिकेला आंबा गेलेला आहे आणि नेहमीप्रमाणेच यावर्षी थोडा आंबाचं ते क्वांटिटी वाढेल, पण तिची डिमांड चांगली निघालेली आहे अमेरिकेला. निश्चितच यंदा आंबा जपानला गेला नसला तरी मात्र पुढील वर्षी मोठ्या प्रमाणात जाईल अशी अपेक्षा व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. विश्वनाथ सावंत, न्यूज 18 मराठी, नवी मुंबई. पुणे जिल्ह्यामध्ये पेट्रोल डिझेलचा पुरवठा सुरळीत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिलेली आहे. जिल्ह्यामध्ये पेट्रोल पंपावर इंधनाचा कोणताही तुटवडा जाणवत नसून साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याचं प्रशासनानं सांगितलंय. मागणीप्रमाणे इंधन पुरवठा सुरळीतपणे केला जात असून अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलंय. गेल्या 1 महिन्यात 4 वेळेस पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढले आहेत. राज्यात एकीकडे मोठा तुटवडा या पेट्रोल डिझेलचा जाणवतोय. मराठवाड्याची परिस्थिती आपण बघितली की डिझेलसाठी मोठ्या रांगा पेट्रोल पंपावरती होत्या, पण पुणे जिल्ह्यात मात्र वेगळं चित्र असल्याचं प्रशासनाकडून स्पष्ट झाले. पुणे जिल्ह्यातल्या सगळ्याच पेट्रोल पंपावरती जे आहे ते सुरळीत पेट्रोल आणि डिझेलचं वितरण चालू आहे. जो पेट्रोल डिझेलचा साठा आहे तो पुणे जिल्ह्यात तरी पुरेसा असल्याचं प्रशासनाकडून सांगितलं जाते. गेल्या महिनाभराचा जर डेटा काढला तर पेट्रोल आणि डिझेलमध्ये 4 वेळेस दरवाढ जी आहे ते झालेली पाहायला मिळाली होती. मराठवाडा असेल किंवा इतर काही भागात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा गेल्या काही दिवसांपासून जाणवतोय. अनेक ठिकाणी पेट्रोल पंपावर मोठ्या रांगा पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी लागलेल्या आहेत, पण पुणे शहरासह पुणे जिल्ह्यात मात्र वेगळं चित्र आहे. खरं तर प्रशासनाकडून जी माहिती देण्यात आली आहे ती पुणे शहर आणि जिल्ह्यात पुरेसा पेट्रोल आणि डिझेलचा साठा आहे. त्यामुळे पुणेकरांनी, पुणे जिल्ह्यातल्या नागरिकांनी कुठलीही चिंता करू नये असं प्रशासनाकडून सांगण्यात आलंय. अजून तरी साठा जो आहे तो व्यवस्थित आहे, सुरळीत सगळा पुरवठा जो आहे तो पेट्रोल आणि डिझेलचा नागरिकांना होतोय. त्यामुळे कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नये असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आणि सध्या तरी पुणे शहरासह जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा असल्याची माहिती मिळते. अभिजित कोटे, न्यूज 18 मराठी, पुणे. मुंबईमध्ये येत्या 1 जूनपासून मध्य रेल्वेच्या विविध स्टेशनवरील स्टॉल्सवर मिळणारे खाद्यपदार्थ आता महाग होणार आहेत. संत्र, मोसंबी आणि सफरचंदाच्या ज्यूससारख्या पेयांच्या दरात मात्र वाढ करण्यात आलेली नाही. नव्या दरानुसार वडापाव थेट 13 रुपयांवरून 20 रुपयांपर्यंत जाणार आहे, तर 12 रुपयांना मिळणारा समोसा आता 20 रुपयांना मिळणार आहे. याआधी 2021 मध्ये दरवाढ करण्यात आली होती. आता मध्य रेल्वेनं देखील नवीन दर लागू करण्याचा निर्णय घेतलाय. दरम्यान काही नवीन खाद्यपदार्थ देखील स्टॉलवर उपलब्ध करून दिले जाणार आहेत. यात स्लश, डोनट विथ क्रीम, सूप, डोसा आणि नूडल्स यांचा समावेश आहे. कॅटरिंग असोसिएशनच्या एका पदाधिकाऱ्यानं या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. मुंबईकरांच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री बसणार आहे, कारण येत्या 1 जूनपासून रेल्वे स्टेशनवरील जे दुकानं आहेत त्यांच्या तिकडच्या खाद्यपदार्थांचे दर वाढणार आहेत. सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारा वडापाव आता 13 रुपयांवरून 20 रुपयांवर केला जाणार आहे. पश्चिम रेल्वेने 2025 मध्येच हे दर वाढवले होते, पण आता मध्य रेल्वेने सुद्धा त्यावर शिक्कामोर्तब केलं आहे. रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे प्रवाशांमध्ये नाराजी आहेच, पण कॅटरिंग असोसिएशननी सुद्धा यावर तीव्र आक्षेप घेतलेला आहे. असोसिएशनने असा आरोप केला आहे की रेल्वे प्रशासन ब्रँडेड कंपन्यांना फायदा पोहोचवण्यासाठी स्थानिक पातळीवर विकल्या जाणाऱ्या मिल्कशेक आणि चणे शेंगदाणे यासारख्या पदार्थांवरती खुली विक्री करण्यास बंदी घालत आहे. रोज प्रवास करणाऱ्या कामगार, चाकरमानी
आणि विद्यार्थ्यांचा मुख्य आधार असलेल्या वडापाव समोसाच्या दरवाढीमुळे प्रवाशांचे बजेट कोलमडणार आहे। येत्या काळात पदार्थांवरही अशीच धोरणं लागू झाली तर सर्वसामान्यांनी काय करावं असा प्रश्न उपस्थित होणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षदसह मी वैदिक कर्णिक, न्यूज 18 मराठी, मुंबई। आता कच्ची यादी आणि पक्की यादी याचा अर्थ असा की संस्थाकडे ठराव जाणं आणि संस्थाने आपला जो व्यक्ती आहे त्याच्या नावाने ठराव करून पाठवणं आणि त्यानंतरचा पुढचा टप्पा आहे तो कच्ची यादी पक्की यादी पूर्ण झाल्यानंतर निवडणूक लागेल आणि आपल्याला माहिती आहे की ती सप्टेंबर महिन्यामध्ये लागण्याचा अंदाज आहे। घेऊन सोबत जाणार की महायुती म्हणून लढणार? नाही, आता आपण महायुतीमध्ये लढणार हे सातत्याने मी जाहीर केलेलं आहे। माझे मित्र सतेज पाटील म्हणाले की 12,000 वेळा मुश्रीफ साहेब महायुती महायुती हे शब्द त्यांनी उच्चारलेला आहे। आता पहिला टप्पा आहे की आपापली मतदार यादी आपापले लोक हे चांगल्या पद्धतीनं कसं ठराव होतील हे पाहणं, त्यामुळे निवडणुकीचा अजून टप्पा पुढं आहे। पण त्यांनी राजश्री शाहू समविचारी आघाडी नावानं काल घोषणा देखील केलेली आहे। नाही, त्यांनी काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे, आम्ही युतीनं काय करावं हा आमचा प्रश्न आहे। आमचं ठरलेलं आहे की गोकुळची निवडणूक लढवणं, जिंकणं आणि महायुतीचा चेअरमन करणं हे फायनल आहे। पण सतेज पाटील एका वेळेला समविचारी आघाडीच्या माध्यमातून या सगळ्या निवडणुकीच्या कामाला सुद्धा लागलेले असे दिसत आहेत। महायुती कशा पद्धतीने पुढे जाणार, जागा वाटपाचा फॉर्म्युला काय? तर जागा वाटप आज होणार नाही, मतदार यादी जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत जागा वाटप होणार नाही। मतदार यादीनंतर मुख्यमंत्र्यांच्या समोर हा पेज सुटेल आणि जागाही होईल। आता एवढ्या जागा तेवढ्या जागा अजून कुठल्याही ठरलेल्या नाहीत। हा मतदार यादीनंतरचाच तो कार्यक्रम असतो, त्यामुळं आता करणं हे अतिघाई होईल। ठरावाला एक जागा अशा पद्धतीचा फॉर्म्युला निघाला होता। बसले असं म्हणायचं का? यांनी निवडणूक पुढे नाही, चपराक असं नाही, सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की निर्णय वेळेवर निवडणूक घ्या आणि त्यामुळे निवडणूक वेळेवर होते। गोकुळच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या एक हलाल सर्टिफिकेट बाहेर आलेलं आहे, नावेद मुस्लिमांवर आरोप करण्यात येत आहे, नेमकं काय प्रकरण आहे? मी काल माहिती घेतली, अशा पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं आपल्याला गोकुळा अनेक दिवसापासून अझरबैजान आणि आखाती देशामध्ये आपण तूप लोणी पाठवतो, त्यासाठी अशा सगळ्या इंटरनॅशनल निर्यातीसाठी अशा सर्टिफिकेटची आवश्यकता असते आणि ते फार 2022 सालीच काढलेलं आहे। नवीन मुश्रीफ तर आत्ताच चेअरमन झाले, कशालाही जोडणं काय जोडणं याचं मला असं वाटतं तुम्ही जाऊन नाही, त्यांची जी अट आहे ना इंटरनॅशनल त्याच्यामध्ये तुम्ही जाऊन ते ह्याला विचारा ना। पण मग हा मुद्दा आताच येण्यात काय असं आता हे बघा, कोणाला काही काम नाही, आता निवडणूक तर लागलेली आहे। आता निवडणूक लागल्यानंतर जे निवडणूक लागणार नाही म्हणतो ते त्यांना आता अशा काहीतरी गोष्टी लागत आहेत। वास्तविक तुम्ही हे प्रशासनाला जाऊन विचारलं पाहिजे माझ्यापेक्षा। मी काल माहिती जेवढी घेतली म्हणून तुम्हाला बोललो, सर्टिफिकेट नेमकं कशासाठी? ते आता जाऊन तुम्ही त्यांना विचारा प्रशासनाला। दुसरी एक गोष्ट म्हणजे CPRचं नूतनीकरण आता सध्या सुरू आहे, अंतिम टप्प्यात आहे आणि अशा वेळी अधिष्ठाता कार्यालय आणि शल्य चिकित्सक कार्यालय याच्यामध्ये वाद सुरू आहे केंद्राचा ताबा घेण्यावर। हे बघा, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे असते त्याचं लोकार्पण होणार आहे। मी या सगळ्या अधिकाऱ्यांना सांगेन की यांनी शांत राहावं, लोकार्पणापर्यंत काही आता तिथं सिव्हिल सर्जन बसवतं ते खरं आहे, परंतु ही कायम चल आणि अचल मालमत्ता ही कायमपणानं ही आता वैद्यकीय शिक्षण विभागाकडे आहे। आम्ही आणि सार्वजनिक आरोग्यमंत्री आंबेडकर साहेब बसून यावर मार्ग काढू, तोपर्यंत अधिक गडबड अधिकाऱ्यांनी करू नये। विधान परिषदेच्या जागेवरून तडजोड झाल्याचं कळतंय। विधान परिषदेची ही जागा राष्ट्रवादी आपल्याकडे घेऊन पालकमंत्रीपद हे शिवसेनेला देणार आहे असं कळतं। आपण जे सांगितलं ते मी ऐकलेलं आहे प्रसारमाध्यमामध्ये, परंतु त्याची निश्चिती मी 2 दिवसात तुम्हाला सांगेन। सर, येणाऱ्या निवडणुकीमध्ये 288 जागा राष्ट्रवादीने लढवल्या पाहिजे स्वबळावर असं भाजपाने एक स्टेटमेंट केलं, कसं बघतं? तर मी तुम्हाला सांगितलं ना, सगळ्या निवडणुकीमध्ये आपापल्या पक्षाने तयारी करायची असते। म्हणजे कुस्तीच्या आधी कसा काही नाही पहिलवान आपलं व्यायाम करतो, उठा बशा, तसं असतं। पण मला वाटतं की युती म्हणूनच लढाई होईल। साहेब, एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की राज्याच्या ठाण्यामध्ये खरं तर
193 एकर वनविभागाची जमीन जी आहे ती खाजगी कंपनीकडे आहे. आता त्याला 2800 कोटींचा TDR द्यायला लागतोय. तर हा काय प्रकार असतो नाही, TDR देण्याचा काय? त्याला काय मला माहिती नाही, मी माहिती घेऊन तुम्हाला सांगेन. साहेब, आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री दिल्लीमध्ये गेलेले आहेत. साखरेचा उद्योग आर्थिक संकटात सापडला आहे, त्यावरती चर्चा केली जाणार. दोन प्रश्नासाठी ते आज दिल्लीला गेलेले आहेत. एक कांदा आणि एक साखर. कांद्याचा प्रश्न तुम्हाला माहिती आहे की कांदा हा स्वस्त आणि त्यामुळे शेतकऱ्यांना फार मोठं नुकसान व्हायला आहे. साखरेचा प्रश्न अतिशय गंभीर झालेला आहे. मला तर एक साखर कारखानदार म्हणाला की साहेब आता अशी आपल्यावर वेळ आलेली आहे की आपण सामुदायिक आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे. इतके पद्धतीनं अडचणी तयार झालेल्या आहेत. बँकेच्या अडचणी तयार झालेल्या आहेत, साखर कारखान्याच्या तयार झालेल्या आहेत. मला वाटतं या बैठकीमध्ये साखर कारखान्यांना सॉफ्ट लोन देणं, रिस्ट्रक्चरिंग करणं, साखरेचे दर वाढवणं, इथेनॉलचा दर वाढवणं, अशा प्रकारचे मार्ग काढून केंद्र सरकार दिलासा देईल असं माझं मत आहे. थँक्यू. तर इतर देशात गोकुळ उत्पादनं पाठवतो आणि तिथे अशवी हलाल सर्टिफिकेटची गरज असते असं मुश्रीफ यांनी म्हटलेलं आहे.